नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? तर चला, आज आपण होममेड घरच्या घरी आज आपण बनवणार आहोत आमचूर पावडर. घरच्या घरी आपण इझिली बनवू शकतो, तर बाहेरून आणायची गरज काय आहे? तर चला, मी 2 इथं कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. त्याला स्वच्छ धुवून घेऊया. त्याच्यावरचं आपण ते तेल असतं ते काढून घ्यायचं आहे. आता आपण याला कपड्याने कोरडं करून घ्यायचं आहे. त्याचे साल काढून घेणार आहोत आपण. हे बघा, साल काढून घ्यायचं आहे. ते वरचा भाग पण काढून घ्यायचा आहे. तर चला, आपण साल काढून घेऊया. आता आपल्याला खिसणीने याला खिसून घ्यायचं आहे. तुम्ही चकत्या पण पाडू शकता, पण खिस जर करून घेतला तर तो लवकर सुकतो. तर हे बघा, आपण खिसणीने हे सर्व कैऱ्या खिसून घ्यायच्या आहेत. हे आपला खिस इथे रेडी झालेला आहे. त्यामध्ये आपण टाकणार आहोत कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवर का टाकायचा? कारण ते जास्त असं काळपट दिसत नाही. तर चला, आता आपण याला पातळ असं ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे आणि याला आपण 2 दिवस उन्हामध्ये सुकवलं आहे. तर हे बघा, असा झालेला आहे हा किस. आता याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याचं पावडर बनवून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, आपल्या इथे आमचूर पावडर रेडी झालेला आहे. बघा, घरच्या घरी आपण इझिली बनवू शकतो, तर बाहेरून आणायची गरज काय? बाहेरच्या ह्याच्यामध्ये काय कलर्स वगैरे मिक्स केलेले असतात. त्याच्यामुळे घरच्या घरी मस्त आमचूर पावडर रेडी झालेलं आहे आपलं. बघा, किती सुंदर असं झालेलं आहे. तर नक्की